ईव्हीएम मध्ये मतदारांना दिलेलं मत हे कोणाला जातं हे कळत नसल्यामुळे बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केलाय। कडूंनी ईव्हीएम मध्ये घोळ असल्याची शंका उपस्थित करत निवडणूक आयुक्तांवर टीका केली आहे। संविधानामध्ये आपण कुणाला मत दिलं हे जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे, मात्र आज मत कुणाला दिले हे आपल्याला कळत नाही आणि याचं उत्तर निवडणूक आयोग देऊ शकतं का असा प्रश्न देखील बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे। ईव्हीएम मशीनचा घोळ नसला पाहिजे। सगळे मशीनासमोर करतात, मशीनमधून चोरी करतात, म्हणजे इमानदारीचं होत राहते कुठे। तुम्ही साधा निवडणूक आयोगाला मला प्रश्न आहे त्याला का तुम्ही थोडे जरी डोकं असेल, तुम्हाला अक्कल चौथार्ग पास असेल तर तुम्ही एक सांगा, संविधान काय म्हणतंय? संविधानामध्ये मताचा अधिकार जेव्हा दिला तर मत आमचं आम्हाला भेटलं का नाही भेटलं एवढा अधिकार संविधानानं मतदाराला दिलेला आहे। आज तुम्ही दाखवू शकता का? सांगा का माझं मत मला भेटलं का नाही भेटलं? मी ज्याला मत मारायला ठरलं होतं त्यालाच ते मत गेलं का दुसऱ्या गेलं? सांगू शकता निवडणूक आयोग? गड्डी भेटली असं आयुक्ताला सुरू आहे त्यांची सगळी लफडे। आणि यावर भाजपचे नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। देशाच्या संविधानिक संस्थेवर अशा पद्धतीची चिखलफेक करणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी घटनेने संविधानाने त्या ठिकाणी संस्था तयार झाल्या आहेत। तुम्ही आयोगावर या पद्धतीने बोलणे काही योग्य नाही। जेव्हा जेव्हा निवडणूक जिंकले तेव्हा आयोग चांगलं, जेव्हा निवडणूक जिंकले तेव्हा मशीन चांगली, जेव्हा निवडणूक जिंकले तेव्हा मत चोरी झाली नाही, आणि जेव्हा निवडणूक पराभूत झाले, जनतेने तुम्हाला पराभूत केलं तेव्हा मात्र मशीन खराब झाली, मग यादी खराब झाली, मग मत चोरी झाली। अशा पद्धतीचे वक्तव्य करून आयोगाला त्या ठिकाणी या पद्धतीने देशाच्या संविधानिक संस्थेला असं बोलणे योग्य नाही आहे।